हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. त्याला मिलीबग लागलेली आहे, भरपूर अशी मिलीबग लागलेली आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्याला स्प्रे केलेला आहे. नीम ऑइल आणि लिक्विड सोप असं टाकून आपण स्प्रे केलेला आहे. आणि हे प्रत्येक झाडाला अशी मिलीबग लागलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे. आता हे आपण स्प्रे घेतलेला आहे. स्प्रे करण्यासाठी नीम ऑइल आणि लिक्विड सोप टाकून स्प्रे घेतलेला आहे. आता हे त्याच्यावर स्प्रे करूया. असं स्प्रे करून घेतल्यामुळे मिलीबग नष्ट होते. त्याच्यामुळे ह्याच्यावरती स्प्रे करायचा आहे आपल्याला. ह्याच्यावरती मिलीबग लागलेले आहे. ते आपण स्प्रे केल्यामुळे मिलीबग याची कमी होईल. नाहीतर नाही स्प्रे केला तर अशी वाढत जाते. त्याच्यामुळे आपण आता स्प्रे करून घेतलेला आहे. यातले जास्वंदाची झाडं आहेत. ह्या सगळ्या झाडांवरती आपण स्प्रे केलेला आहे. प्रत्येक झाडाला मिलीबग लागलेली आहे. त्याच्यामुळं सगळ्या झाडांवरती आपण स्प्रे केलेला आहे मिलीबग लागल्यामुळे. बेबी सनरोज किती सुंदर असं छान आलेलं आहे. सावलीत ठेवल्यामुळे, सावलीत ठेवलं तरी छान येतं, नाहीतर वाळून जातं उन्हाने. त्याच्यामुळं आपण सावलीत ठेवलेलं आहे बेबी सनरोज. ही आपण जास्वंदाची कटिंग करून घेतलेली आहे. किती सुंदर असं फुटलं आहे. छान आपण झाडांची कटिंग केल्यामुळे सुंदर अशी झाडं आपली फुटलेली आहेत जास्वंदाची. हे आपलं पिंक कलरचं जास्वंद आहे. सुंदर बघा. ही कळी फुलत नव्हती, त्याच्यामुळं मी काढून टाकली होती. आता दुसरी कळी फुललेली आहे. मी दाखवते तुम्हाला. बघा, ही सुंदर किती अशी कळी फुललेली आहे. छान अशी सुंदर अशी मस्त छान अशा कळ्या लागलेल्या आहेत. आणि फूल पण बघा किती सुंदर फुललेलं आहे. छान फुलं आहे. आपल्याकडं जेवढी मोगऱ्याची झाडं आहेत त्याला छान अशी फुलं लागून वाळून चाललेत बघा. ते प्रत्येक झाडाला फुल आलेलं आहे मोगऱ्याच्या. तर आपलं गंधराज आहे. गंधराजच्या झाडाला किती सुंदर असे फुलं फुललेत बघा. किती सुंदर आहे. छान असे मस्त बघा किती सुंदर फुलं फुललेत. गंधराज सुंदर असे मस्त छान फुलं फुलत आहेत बघा. गंधराजची किती सुंदर फुलं लागलेली आहेत. व्हाईट कलर आहे. सुंदर असे गंधराजचे फुलं आहेत. मोगऱ्याला फुलं बघा किती सुंदर आलेले आहेत मोगऱ्याचे फुलं. हे आपलं सीताफळाचं झाड आहे. त्याला बघा कळी लागून बघा सीताफळ पण लागलं आहे. सुंदर असं सीताफळ आहे. आणि छान बघा किती सुंदर हिरवगार आहे सीताफळाचं झाड आपल्या. आणि सीताफळाचं आता कळ्या आणि फुलं लागायला चालू झालेले आहेत. आणि सीताफळं पण तयार होत आहेत. बघा किती सुंदर असं झाड आहे. आणि सदाफुली किती छान फुललेली आहे बघा. गुच्छा ठेवल्यावानी वाटतंय सदाफुलीचा. सुंदर असं झाड असं फुलांनी बहरलेलं आहे. सुंदर वाटतंय असे फुलं छान आले की. तर आपलं डाळिंबाचं झाड आहे. त्याला डाळिंब असे मोठे व्हायला चालू झालेले आहेत. सुंदर असे डाळिंबाचे कळ्या आहेत.